मित्रांनो, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारत देशात येत्या लोकसभा निवडणुकांसाठीचे पहिल्या टप्प्यातील मतदान काल दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी पार पडले आहे। तर मित्रांनो, देशातील 102 मतदारसंघात हे मतदान पार पडले, परंतु आपल्या या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात हे मतदान पार पडले जात असताना मतदानाची टक्केवारी मात्र या ठिकाणी शोकांतिकेची बाब ठरणारी आहे। कारण एवढ्या मोठ्या देशात फक्त 60 ते 65% मतदान पार पडलेले आहे, म्हणजे अजूनही देशातील 35% मतदार जे आहे ते मतदानापासून वंचित राहिलेले आहे पहिल्या टप्प्यातील। तर यावर प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे। मतदारांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे आणि मतदारांना मतदान करण्यासाठी परावृत्त करणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, सोबतच आपल्या महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये सुद्धा या ठिकाणी मतदान पार पडले, ज्याची टक्केवारी ही 60% ते होती। तर मित्रांनो, कोणत्या मतदारसंघात नेमकं किती टक्के मतदान या ठिकाणी पार पडलेले आहे हे तुम्हाला जर माहित करून घ्यायचे असेल तर त्यासाठी नेमकं प्रक्रिया कशी आहे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत। तर आता पहिल्या टप्प्यातील मतदान तर पार पडलेले आहे, परंतु येत्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर मतदान झाल्यानंतर नेमकं आपल्या मोबाईलमध्ये ही मतदानाची टक्केवारी कशी पाहायची हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले, मतदानाची टक्केवारी काय होती हे चेक करण्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं एक ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरला उपलब्ध आहे। वोटर टर्नआउट म्हणून हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यावे लागेल। हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करून घ्यावे। ओपन झाल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी जी या ॲप्लिकेशनची लँग्वेज आहे ती सिलेक्ट करावी। तर या ठिकाणी तुम्ही इंग्लिश करू शकता किंवा हिंदी करू शकता। तर आपण या ठिकाणी इंग्लिश करूयात। इंग्लिश केल्यानंतर पुढे प्रोसीड बटनावर क्लिक करावे। त्यानंतर इलेक्शन टाईप या ठिकाणी निवडावे। तर यामध्ये सुरुवातीला पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सी जनरल इलेक्शन या ठिकाणी आपल्याला निवडावे लागेल। ते निवडल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करावे। तर प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर हे ॲप्लिकेशन थोडं वेळ घेईल। कधी कधी काय होते की ॲप्लिकेशन या ठिकाणी आपोआप बाहेर पडते। तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी तीच प्रक्रिया करावी, प्रोसीड बटनावर क्लिक करावे। तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी दिसेल। जसं की आपण या ठिकाणी पाहू शकतो, आपल्या महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण 61.87% या ठिकाणी मतदान झालेले आहे। तर आता कोणत्या मतदारसंघात किती मतदान झाले हे चेक करण्यासाठी महाराष्ट्रावर क्लिक करावे। तर आता या ठिकाणी महाराष्ट्रातील 5ही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी दाखवेल। तर अशा प्रकारे हे एकूण मतदान झालेलं आहे। तर आता पहिल्या टप्प्यातील हे मतदानाची टक्केवारी आहे। तुम्ही यानंतर यापुढे सुद्धा तुमच्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी सुद्धा जाणून घेऊ शकता। तर मित्रांनो, त्यासाठी हे टर्नआउट ॲप जे आहे ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या। तर आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।